त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके ते हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आयानी पुरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तो ना, कळलं ना. तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडं तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते, प्रस्थान प्रस्थान कवाय. आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. हो जम्बूक करी. अहो ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन. गपचीप बस, असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरती का, जिला सुन नाही ना एकही, ती तटला कळ्याच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. अण्णा आण ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशाखात सुन आली का ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनंच एवढी जी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत देणार. हो जम्बूक करी गर्जना, जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून कायला करायचा? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3. जवळ काढलं चौथे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नुसतं. नाही माईकला लागू लागू होटच गेले, नुसती होट आतून लाल लाल जर झाली, नुसती आदळून 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय केलं? नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोटऱ्याचा, त्या दिवशी कष्ट बंद बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची. या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायच्या. आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कामवायचं काम राहिलं शिल्लक? भारीत भारी टी व्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा. 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला. भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची, मस्तपैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची. मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस पोऱ्या म्हणणार असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं. आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय. तुला काय करायचं? कमीत बसायचं येड्यावानी, कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही. नाही हो, आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, काय थोबाड झोडू झोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणि आलं. आता काय माझ्या जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संगत. नवरा जळवतो ती आगी वडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी ढिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी ढिल्ली करायची. चिंगाट घरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी मारा? झाकली अय फक्त म्हणायला आहे. कोण करत? एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या. त्याला 2 पोरं असावं गोजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहतं. पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय, काय चालय.
तो म्हणतो काय चालायचं, वाटोळ झालं परपंचाचं, जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत, तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का, छे 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 छे, मला काय करायचं बायको करू, पण यांनी कोणाला आई म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईन, कारण लबाड जनताय महाराज, लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे, कष्टाचं चीज झालं, मुतले तिकडं. महाराज जी मंडळी गाथा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती, आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज, तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचं महाराज, म्हशीच्या येडग्याची तुलना लोकांनी ज्ञानोबाला शिकली हो. अहो समाज फक्त खिस्सा गरम येतावरच आहे. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोते ते, दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुली ती. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी उलटी बापाला अशी हात करते, असेच हप्ते पेडा, तर दुसरा हप्ता घेऊन येते. काच का आलंय हो, बारीक अभ्यास करणं महाराज काही नाही महाराज. गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे? तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही, पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे, आता काय बोलायचं आहे महाराज. तुकोबारायसारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबारायन लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी, काय विचारायचं आहे महाराज. बायको गेली, पोरगं गेलं, अन्न पाण्या वाचून पोरगं गेलो, रडले नाही कधी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं, गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं, प्रार्थनाच केली देवाकडे, श्री अनंता. काय बोलायचं महाराज, काय अभंग तुकोबारायला नेऊन ठेवले. बस नको देवा, आता मी अवगुणी अन्यायी, मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो, माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीना. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही, यांच्यात राहू नये, काही उपयोग नाही. अहो माया बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय घेऊन बसलं. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर वैकुंठाला यायला, गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं, अरे तुम्हाला देव न्यायला आलाय, तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम, तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त, काहीच नका करू. एक एक शब्द पाठ करा, करण्यासाठी कमावता तुम्ही. काय नाही फायदा महाराज, काही नाही. शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मेला, त्याचा पोऱ्या देव होता, कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मेला, ह्याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज. देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय तर रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला महाराज. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका काही बी. कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं 3-3 वेळा सांगा. रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे. शंकर प्रसन्न करणारा रावण, आणि मरताना हसणारा सुद्धा. रामाच्या हातानं मरणं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या. जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर माऊलीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का, तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं, म्हणले 7 रांजण बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं.
बरं आणली तर आणली, बामला डोंगराला गेलती का आला? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? असं नाही, त्याचे आध्यात्मिक शास्त्र पहा, ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेले शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, उगाच त्यानं माणसं मारू दे. तुला काय, तुझ्या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी, मग गपचिप राय. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणाच्या झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटोरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक म्हणली, उचलली, राहू दे. अरे तूही सीता 12वीच्या पेपरला गेली, अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. नाही, अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात, मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे, आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. हीच सीता पळवली. हे जर असे पूर फटे पोथ्या नाही याच्यात बसवा. आणि आज तुम्ही मी कशावर संपलोय? त्या बाबळीपासून या बाबळी पोहोत आपलं तू जाऊन दाखव, मग तू येईल, मी इकडली आखी इकीन पण तुझी जिरीन. सावध व्हा, नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाया, आणि तुम्ही लागले जमिनी इकायला. सुधारायचं कोणी? आता माया पुढे बसले का? खरंय खरंय, पटलं आपल्याला, खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. हा, दिली ठोकून आमच्या, चालली घरी. अरे बदला बाबा, आणि हे बदलावाच लागेल, बदलावाच लागेल. काही नाही, म्हाताऱ्या माणसांना 2 वाक्य सांगतो. मरण्याच्या अगोदर 5-10 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये नावे ठेवून मारा. माझं ऐका, मला गाढव म्हणा. आणि एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही, देवळात मराल, देवळात. आणि म्हातारा देवळात मेलो, सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले, हे फक्त मामजीला आणि मारुतीलाच माहिती. बाई कसा मिळाला? नाही, मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळं ठोत जाऊ नका, हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोरं कापून, आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उडत गेला म्हातारा. भयान प्रसंग आलाय महाराज, भयान. नाही आला? हां, भाषण करणारे लोक ठोकर ध्यानात ठेवा. 2 ठिकाणी भाषणं टाळीत जा, एक 10व्यात आणि एक लग्नात. 10व्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा. लय वाईट बोला ते बसलेले लोक महाराज. तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय? ची वाळूत बसेल मंडळी राहते ना, लय वाईट बोला त्या महाराज. आता काय सांग, तुम्ही बसते नसेल त्यांच्यात. मी कधी बस, मला काय फेटा काढलो कोणी ओळखीत नाही टपक्यात. हां, मी कुठं 10व्यात बसलो ना, खालची इतकी वाईट बोला त्यात, कारण त्यांना आपले सगळे लफडे माहीत. बरं, ती कचाकच घोडा लावतात खालून महाराज. 10व्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं 5 मिनटं बोलावं, सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं. काय मत आहे तुमचं? बस, लग्नांमध्ये भाषणं करीत नका जाऊ. लगामा सगट घोडा सोडतात खालून लोक, लगाम सुद्धा काढते नाही वाड्यात. लय वाईट बोला त्या लोक, कारण लोक एक तर वैतागेल राहतात, गरमट मोकार, लग्न वेळेत नाही, आणि भाषण करणारे काय टाळ्यावर नाही. लग्नातली भाषणं टाळी जा. इंदुरीकर गेल्या का लग्नाला, ते बसलं गर्दीत. इंदुरीकरला काय माहिती लफड्याचं लग्न आहे. पण त्या मांडवातली बोलत होती, चव जाऊन चौथा उरला आणि गुलाबजांबू गाले सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे काय. तेवढ्यात एक जणाने इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायची पाळी आली. आता लोक त्यालाही सोडी द्या का, हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला.
याचा कावा लागू पडायचा त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असन लई वाईट बोलत हे टाळीचा महाराज हे बरं हाताला चव जायची लक्षणं नाही महाराज बरं लई वाईट बोलत बरं जेबा ज्याला काहीतरी कळत आहे तो बोलला तर चला अहो ज्याला बायको ऐकत नाही हातानं चव घालवायची का नाही आपण बायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा म्हणजे कॉलेज सुटलं कॉलेज सुटलं 2-4 कबरे बांड्या पुरी होते शांबड्या बंगार केस कोणीकडं इथल्या फटीत चमकी आणि त्यांच्या मागे 2-4 सांड आले वळू मिश्या विश्या काढेल स्वच्छता असा घाण वास बंगलात गुचिड्या आता चौकशी जाती माणसाची पा ते पोरग त्या पोरीला पाहिल्यावर काय म्हणलं माहिती का अरे अरे चंद्र तर दिवसा उगला म्हणजे ही पोरगी कशासारखी चंद्रासारखी ती काय म्हणलं माहिती का अरे चंद्र तर दिवसा उगला ती पोर नंगाट होती तिच्या पायी 2-4 पोरांनी कांद्याचं औषध गेलो ती म्हणली पण घोबडाला दिवस दिसलं कसं हातानं चव घालवायची लक्षण आहे काही याला म्हणायचं घर जाळून कोळशाचं दुकान काय चव घालायचं नाही सावध राहा महाराज काळ फार वाईट येणार आता हे उगाच कीर्तन प्रवचन आहे ना आमच्यासारख्याची कीर्तनं जाऊ द्या मी मरल ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपली आठवण येऊन ही कीर्तनं थोडीशी सत्य पण ती काळाची गरज इथं थोडं आकळलं पाहिजे आता ही कार्टी 10वी-12वीची फटकावली पाहिजेत आता 6 तारखेला 12वीचे ओळू मोकळे होत्या ही जरा कामाला लावा ना यांना कांदे उपसायला लावा ना जरा बारी द्यायला लावा ना ही कवर बोंबलं दिंडायचं 60-70 हजाराची गाडी याला पेपरला जायला महाराज परदिवसपासून पेपर सुरू झाले 12वीचे आज फिजिक्सचा पेपर आहे आता बोलू नये सरकार कटाळलं कॉफी करू म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना कोणाला सुधारायचं मला सांगा आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा कसं शक्य जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फाटीन नालाय का वर्षभर मी तुझी फी भरली तुला 35 मार्क पाडत नाही आपल्या घरात यायचं नाही नापास झालो कॉफी करतो नालाय का तू मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा माझे कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो नालाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं तुला 35 मार्क पाडत नाही टोणग्या नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही आजच यायचं नाही पण फटकून टाकला पाहिजे पोऱ्या 35 मार्क पाडव ना टोणक्या तुला रिकाम्या जागा 5 मार्काला आहे जोड्या 5 मार्काला आहे एका वाक्यात उत्तर मग तू करीत काय होता वर्षभर थोबाड भाई ही सख्या बापाची लक्षणं आहेत फटकून टाकलं पाहिजे पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन कपडे पिशवीत घालायचे त्याचे फार मी करील प्रयत्न परत झटकून टाकला पाहिजे पोऱ्या हां पोहा आणि त्याला खतपाणी आहे ना इकून हातीलाही हितलंही खताची मोठी गोण ही म्हणती परीक्षेचा काळ आहे त्याला बोल नका तो काही करील काय करेल तो ए पप्याची आई त्यानं काय करायचं ठुलय हां काय करेल तो उलटा आईनं म्हणलं पाहिजे अभ्यास कर आई म्हणती टेन्शन नका देऊ त्याला मी हेच झालं आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घेतली पाहिजे तिचं कानफाड फोडलं पाहिजे आठवड्यातून एकदा मुलगी हल्लीत पाहिजे काही नाही सहज का होईना आणि तिचं थोबाड फोडून टाकलं पाहिजे तिचे हात तपासा बांगडी नाही का ठेवून द्या 2-4 तिच्या पुरी रविवारीच पोरगी शाळेत जाते आपली म्हणजे दप्तर भरत आहे का शाळा बरं तिला दप्तर नको हां गुड्डी काय वागती काय आपली पोरगी तिची केस तपासा तिला जवळ घ्या तिचं थोबाड फोडा तिच्या मोबाईलचे रिंगटोन तपासा व्हॉट्सअपचे मॅसेज तपासा तिला कोणाचा फोन येतो हे तपासा ती कोणाशी किती टाईम बोलली हे तपासा त्याचे व्हॉट्सअपचे मॅसेज तपासा मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नावं नसतात दत्तू पाटील भिका पाटील नाही त्यांच्या त्या खुणा असतात खुणा महत्त्वाचं असेल तर 1 स्टार त्याच्यापेक्षा महत्त्वाचा 2 स्टार त्याच्याबरोबर पळून जायचं 3 स्टार मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जने सायलेंट असतो तो फक्त कणवतो घरात खर्र खर्र ब्र फटका धरून याला कुठं तरी आवर घातला नाही तर गाव तिथं वृद्धाश्रम सुरू होईल